नमस्कार. आपण आज माधुरी हत्येबद्दल बोलायचं आहे. आता आपल्याकडं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे माधुरी हत्या आहे. आता सगळ्या विषयावर पाणी फिरले गेले. आता सगळं विषय जो आहे की नाही दाबला गेलाय. ह्याच्यामुळे आपण आता आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता माधुरी हत्या आपली कशी येईल आणि कसं काय काय प्रयत्न करायला लागणार आहेत आणि आतापर्यंत जे काय काय घडामोडी झाल्यात आता हे आपल्याला सगळं आता आपल्या गावचे नागरिक आहेत ते सांगणारच आता सगळं व्यवस्थित. नमस्कार, मी बाबूराव लट्टे, नांदणीचा नागरिक. आपल्या माधुरीविषयी काहीतरी आपल्या भावनाला व्यक्त करायचे आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवायचे आहेत. आतापर्यंत माधुरी हत्याच्या विषयी राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे किंवा आपले स्थानिक लोकप्रतिनिधी असू देत, या सगळ्यांच्या माध्यमातून कोर्टाकडे गेला, हायकोर्टाकडे गेला, सुप्रीम कोर्टाकडे विषय गेला. सुप्रीम कोर्टानं पेटाकडे दिला निर्णय, पेटानं वनताराकडे दिला. वनतारानं आपल्याकडे येऊन त्या हत्तीला बांधण्याचं किंवा त्याच्याविषयी ते तलाव असू दे, त्याच्या भोवती जंगल असू दे, हत्तीला जेणेकरून ते वातावरण शूट होईल. कारण हत्ती रानात राहणारा प्राणी आहे. त्यामुळं मठाची 7 एकर जमीन त्यांना दाखवली गेली. ती जमीन त्यांना दिली. त्यांनी त्याच्यावर 11 कोटी रुपये मंजूर केले. परंतु त्या 11 कोटीवर ते थांबलं आणि ह्या महाराष्ट्रातील जनतेच्या भावना माधुरीच्या विषयी अत्यंत कळवळीच्या होत्या. तो विषय त्यांनी थांबवण्यासाठी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा अथवा महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखवलेला आहे त्यांनी. पण त्या स्वाभिमानाच्या पाठीमागे त्यांनी आमचे सगळ्यांचे जन आंदोलन किंवा जन आंदोलन रेटा पाहून त्यांनी तो विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून. आणि त्याच्यानंतरच्या घडामोडी झाल्या, कोर्टाचा निर्णय, पेटाचा निर्णय, वनताराचा निर्णय. पण आज अखेर 6-7 महिने त्याच्यावर कुठली वाच्यता नाही. अखंड महाराष्ट्र असू दे, जगाच्या कानाकोपऱ्याच्या नकाशावर माधुरीचा विषय गेला आणि माधुरीचा विषय जगाच्या कानाकोपऱ्यात, जगाच्या इंस्टाग्रामवर असू दे, तो विषय जनतेने उचलून धरला. कारण हा विषय कुठल्या राजकीय विषयाशी निगडीत नाही आहे, परंतु हा विषय सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला आणि आज माधुरीचा विषय संपवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळं आम्ही परत एकदा माधुरीचा विषय जन आंदोलनच्या किंवा जनतेच्या भावनेचा खेळ, जनतेच्या मनाशी रुजलेल्या त्या माधुरीच्या विषयी भावना. कारण आज आमच्या गावात गेली 1.5-2 वर्षे माधुरी जाऊन पण लोकांच्या भावना त्याशी जुळलेल्या आहेत माधुरीशी. पण हत्ती दिसत नाही. लोकांच्या भावना तीव्र आहेत. परंतु कुठलाही लोकप्रतिनिधी जिल्ह्यातला असू दे, राज्यातला असू दे, ह्याच्याबद्दल सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठलाही आवाज उठवत नाही, त्याच्याबद्दल काय बोलत नाही. म्हणून परत एकदा आम्हाला ह्या विषयात जन आंदोलन उभा करायचं आहे आणि ह्यासाठी कोल्हापुरात नव्हे, अखंड महाराष्ट्रातल्या जनतेने त्या माधुरीच्या भावनेशी निगडीत आहेत त्या सगळ्या लोकांनी आज परत एकदा जन आंदोलन उभा राहायला पाहिजे आणि आमची माधुरी आम्हाला परत यायला पाहिजे. कारण सरकार नाकर्तेपणाचं धोरण घेत आहे, जनतेची भावना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमची माधुरी परत येईल की नाही आम्हाला शंका आहे. कारण ह्या एवढ्या अखंड लाखो कोट्यावधी जनतेच्या भावना जुळलेल्या असताना सुद्धा सरकार हे विषय दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आज आमच्या नान्नी मठाचा हत्ती नेला, बाकीच्या मठाचे हत्ती कोणी नेले नाहीत त्यांनी, परंतु आमची माधुरीच त्यांना का पाहिजे आहे. आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचा स्वाभिमान नाही, अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान ह्या माधुरी हत्तीशी जुळलेला आहे. आणि सरकारनं हे विषय जर वेळीच हाताळला नाही तर परत एकदा आम्हाला जन आंदोलन उभा करावं लागेल आणि या माध्यमातून आम्हाला परत सगळ्या महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला आणि एकदा परत रस्त्यावरची लढाई करायला लागेल. याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाही. म्हणून मित्रांनो, कुठलं राजकारण नाही, कुठलं जात नाही, कुठलं पात नाही. अनेक लोकांनी या माधुरीसाठी कामाला जाणाऱ्या बायका, माणसं, सगळी धंदेवाईक लोक सगळी सुद्धा कोल्हापूरला कराय. आता मला काय म्हणायचं दादा, आता कोर्टानं तर निर्णय दिले, हो, पेटाकडे दिले, पेटानं वनताराकडे दिले. आता सगळं आता नांदणीत वनतारा उभा करूया किंवा सगळं मोठं तुमचं पहिला सुविधा करूया आणि मग तुमचा हत्ती देतो असं म्हटलं गेले. आतापर्यंत आता एवढं सगळं झालंय, त्यांनी येऊन आपल्या इथं जण सगळं जागा बिगा सगळं बघून गेले, सगळी पाणी अजून काम थांबले का? सरकारला फक्त याच्यापासून आपल्याला आपलं लक्ष वेधायचं आहे आणि आपला हत्ती त्यांना परत द्यायचं नाही. परंतु ते हत्ती परत द्यायचं नाही हा विषय इथं थांबलेला आहे. सगळ्यांनी एकत्र होऊन म्हणजे एकंदरीत विषय दाबण्याचा प्रयत्न एकंदरीत सरकारचा विषय दाबण्याचा प्रयत्न आहे.
आणि ह्यासाठी आपण अनंत अंबानींचं लग्न झालं त्यावेळी एका हत्तीला 3 दिवस एका ठिकाणी उभा केला. त्यावेळी त्या हत्तीचा वेदना झाल्या नसतील, पाय दुखले नसतील. पाय दुखले नसतील, त्या हत्तीला त्रास झाला नसेल. मग आमच्या नांदणीच्या मठाच्या हत्तीवर त्यांचा डोळा का होता, हे मला जाहीर प्रश्न विचारायचा आहे. आमचं काय चुकलं असेल माकलं असेल ते 100% खरं आहे, त्याच्यात बिलकुल खोटं नाही. परंतु आम्ही त्यात सुधारणा करतो म्हटलं. सुधारणा केलेला आहे, करतो म्हणालाय, हे चालू आहे. परंतु एक विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं म्हणून हे सरकारचं षडयंत्र आहे. आणि हे जैन समाजाचा हत्ती नाही आहे, अखंड महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याचा स्वाभिमान आहे माधुरी म्हणजे. आम्हाला कुठल्या समाजाची नाही, आमचा हत्ती आहे माधुरी, अखंड कोल्हापूर जिल्ह्याचा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. बिलकुल शंका नाही, आमच्या समाजाचा हत्ती आम्ही असं म्हणतच नाही. नाही, बरोबर जाईल. हा. आता तो अखंड कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचा विषय झालाय आणि एकटा असं कुठल्या समाजाचा अवलंबून राहिलेला नाही. नाही, 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 पूर्ण नाही. सगळीकडे- बिलकुल नाही. हा. आमचा समाजाचा तो विषयच नाही.